पाहणी करताय, कशा प्रकारे बांधकाम झालेलं आहे? हे अतिशय हा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे 22 किलोमीटरचा. हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचं लोकार्पण 12 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि म्हणून जिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या कुठला INS शिक्रा, तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतोय की रस्ते असतील, आजूबाजूच्या भिंती असतील, मेडियन आहेत आणि त्याचबरोबर हा आपला शिवडी न्हावाशेवा ट्रान्सफॉर्मर लिंक जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय. खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड, हा रायगड चिर्ले येथे लँड होतो आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं. यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल, तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल. त्याचबरोबर मुंबई विरार मल्टीमॉडल मोठा प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ, इंधन, पोल्युशन सगळंच कमी होईल. तिसरी मुंबई तयार होईल अशी चर्चा आहे.